खानदानी श्रीमंत आहे, पैशाला मॅनेज होणारा कल्याण काळे नाही। रामनगरच्या प्रचार सभेत रावसाहेब दानवे यांना डॉक्टर कल्याण काळे यांच्या सडेतोड उत्तर। मी काय तिच्यासारखा सिमेंट खडी आणि वाळू खाऊन मोठा झालोय का? भाजपाचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्यावर काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे यांची जाहीर टीका। गर्दीच्या भरोश्यावर राहू नका, मात्र तो लय बारुडा आहे असं म्हणत रावसाहेब दानवे यांच्यापासून सावध राहण्याचे नागरिकांना केले आवाहन। आज रोजी सायंकाळी 7 वाजता जालना लोकसभेचे महाविकास इंडिया आघाडीचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे यांच्या प्रचारार्थ रामनगर साखर कारखाना या भागात प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती। या सभेमध्ये नागरिकांचा मोठा प्रतिसाद डॉक्टर कल्याण काळे यांना मिळालाय। दरम्यान सभेत भाषण करताना जालना लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल करत भाजपाचे उमेदवार रावसाहेब दानवे यांना खडे बोल सुनावले। गर्दीच्या भरोश्यावर राहू नका, तो लय बारुडा आहे, काय पण म्हणतोय, कधी म्हणतो की मी कल्याण काळेला मॅनेज केलंय असं म्हणत मी तिच्यासारखा सिमेंट खडी आणि रेतीचे पैसे खाऊन मोठा झालोय का? मी खानदानी श्रीमंत आहे, पैशाला मॅनेज होणारा कल्याण काळे नाही असे प्रकारचे सडेतोड उत्तर देत भाजपचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्यावर डॉक्टर कल्याण काळे यांनी जाहीर टीका केली आहे। यावेळी जालना विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल, राजाभाऊ देशमुख, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकर, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे जिल्हा अध्यक्ष डॉक्टर निसार देशमुख, माजी आमदार शिवाजीराव चौथे यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। गुत्तेदार पण म्हणले, ते गुत्तेदार म्हणले तर तिथपर्यंत मी थांबलो। पुरवठादार बी, शाळेचा पोषणाहार बी तेच देते, घुगऱ्या बी तेच देते आपल्या अंगणवाडीच्या। म्हणजे मला कमालच वाटली या माणसाची, काहीच पुरे ना अहो त्या आपल्या लेकरा बाळाच्या तोंडातला घास काढून घेतो, त्या अंगणवाडी सेविकेला आणि मास्तरला सांगतो हे 50 किलोचं पोत आहे, सही कर, आणि पोत देतो 40 किलोचं। त्यांचा तळतळाट लागणार नाही। अहो त्यांचा तळतळाट 2 लाख, मी म्हणतो त्यांच्या तळतळाटामुळे 2 लाखाचे 3 लाख व्हायला बसले। म्हणून मला आपल्याला सांगायचंय, ही वेळ आपल्यावर आलेली आहे आणि तुम्ही असं भरोश्यावर बसू नका। तुम्ही एवढी गर्दी केली ना, आता आपलं काम जमलं नाही, हे लय बारुळ आहे बरं। ते म्हणून मी कल्याण काळेला मॅनेज केलं। काही बोलत होते भास्करराव। मी एका ठिकाणी गेलो होतो परवा, आत्ता एका ठिकाणी मला घेऊन गेले आमचे कैलास शेठ, तिथं गेलो, ते म्हणे हो तो बोल रहा तुमको हमने मॅनेज करे। त्याच्या बापाची पेंड आहे का मॅनेज करायला? मी काय त्याच्यासारखा खडी वाळू सिमेंट खाऊन मोठा झालो का? खानदानी श्रीमंत आहे, पैशावर मॅनेज होणारा कल्याण काळे नाहीये। बापदादाने जमीन कमवून ठेवली, पोटापुरता आहे आम्हाला, आणि अजून आमच्या घरात कोणी गुत्तेदार झाला नाही। आणि आज इथे एक शपथ बी घेतो रामनगर मध्ये की मी खासदार झाल्यावर गुत्तेदारी करणार नाही। का करायची? आपल्याला काय कमी केलं देवाने? आणि म्हणून मला आपल्याला जास्त लांबलचक भाषण या ठिकाणी करायचं नाही, याचा समाचार घ्यायची वेळ आपल्यावर आलेली आहे। मी आता बोलतो एका जणांच्या कानात विचारलं, इथं खासदार किती वेळेला आले गेल्या 5 वर्षात? ते म्हणजे एकदा बी नाही आले, आणि तरी तुम्ही 25 साल निवडून देऊ राहिले त्याला। तुम्हाला कटाळा नाही येत तो? आम्ही भास्करराव तुमच्यामुळं पडलो मी, शपथ मग। तुम्ही आमच्या संघ असते तर ते 8,000 काही लय मोठी गोष्ट होती हो। 2 लाख मतं हो तुमचे, 2 लाख, 2.5 लाख, 3 लाख मतं शिवसेना। आता मात्र भास्करराव आणि उद्धव साहेब यांच्या लक्षात आलं की नाही, आपल्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या मित्रापेक्षा समोरून वार करणारा शत्रू बरा, आणि म्हणून त्यांनी काँग्रेस सोबत घरोबा केला आणि महाविकास आघाडी केली, शरद पवार साहेबांना सोबत घेतलं। म्हणून मित्र, मला आपल्याला एक विनंती करायची, जाता जाता, ते विचित्र माणूस आहे, काळजी करा। 13 तारखेला संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आपले सगळे बटणं दाबून घ्या। 6 वाजे, माफ करा, 6 वाजेपर्यंत नाही, अजिबात नाही। या वेळेला मी आणि ऐका, या वेळेला मी कैलास शेठनं सगळ्या मशनी बदलून घेतल्या। त्या जुन्या मशनी ठुल्याच नाही, 14च्या आणि 19च्या। एक मशीन जुनी नाही शिवाजीराव, आता सगळ्या मशनी नव्या आणल्या। मशीन मध्ये घोटाळा नाही होऊ शकत आता काही, आणि तुमची इतकी ताकद असल्यावर घोटाळा होऊ शकतो का? अरे रे रे रे,
मी सकाळी सकाळी मारुतीचं दर्शन घेऊन निघतो. जय बजरंगबली तोड दुश्मन की नली. आता काळजी नाही राहिली काही. इतकी सगळी ताकद माझ्या पाठीशी असल्यावर काय बालबाका करू शकतो तो. पण खोटं बोलायला नाही पटायचंय म्हणून काळजी घ्या म्हटलं. हा ते काहीही करेल. हा म्हणून मी आपल्याला विनंती करतो.